गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे मंडे, तर नवीन आठवडा, नवीन चॅलेंजेस. आज मी करणार आहे योगा नाही करणार, क्रॉसफिट. बरेच दिवस झालं क्रॉसफिट काही केलं नाही. क्रॉसफिट म्हणजे आपले कार्डिओ, सायकलिंग, ट्रेडमिल आणि क्रॉस ट्रेन. खूप गॅप पडला आहे त्या गोष्टींना, त्यामुळे तू योगा करणार आहे. यू कॅन डू योगा. आय विल डू कार्डिओ. मित्रांनो, आम्ही खातो इथं लापशी ब्रेकफास्ट मध्ये. युवान पण खातोय लापशी. युवान तू पण खातो ना रे? मस्त पैकी लापशी बनवली आईने. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 11:15. ऑफिसला निघालोय मी. तर आज आणि उद्या ऑफिसमध्ये आहे आमच्या हॅकॅथॉन. हॅकॅथॉन काय असतं ते आपण बोलूयात. मित्रांनो, मी सांगत होतो हॅकॅथॉन आहे आमच्या ऑफिसमध्ये. तर ते काय असतं थोडक्यात सांगतो. जे लोक IT मध्ये त्यांना माहीत असेल ऑलरेडी, आणि जे लोक IT मध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो. हॅकॅथॉन म्हणजे एक कॉम्पिटिशन असते आणि त्याच्यात आयडियाज तुम्हाला डिसाईड करायचे असतात किंवा ते लोक देतात. तर काय असतं थोडक्यात, एक तुम्हाला आयडिया घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करून दाखवायचं असतं की बाबा ही आयडिया घ्यायची आणि त्याचं एक ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं. की तुम्हाला तुमच्या करंट सिस्टीममध्ये काहीतरी ड्रॉबॅक वाटतो आहे का, किंवा काही कमी वाटते आहे का. तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल रोज येता जाता लॉग इन करता आणि मग तिथं तुम्हाला असं वाटतं आहे का काहीतरी अजून एक सिस्टम तिथं पाहिजे होती. मग ते तुम्ही हॅकॅथॉनमध्ये इम्प्लिमेंट करायचं, त्यांना दाखवायचं. हे सगळं आहे कामाच्या व्यतिरिक्त. आणि मेन गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला काम करून करायचं आहे साईड बाय साईड. असं नाही की तुमचं काम हेच असणार आहे. तर हॅकॅथॉन हे तर तुम्हाला एक वेगळं ॲप्लिकेशन बनवायचं, सर्व्हिस बनवायची किंवा काहीतरी एक प्लॅटफॉर्म बनवायचा आणि त्यांना शोकेस करायचा. तर 2 दिवस तिथं लाईव्ह कोडिंग करायचं, 2 दिवसात बनवायचं. असं आहे त्याचं मेन उद्देश. पण काही लोक आधीपासूनच तयार करून ठेवतात. तर हॅकॅथॉनचं मेन मोठं असंच आहे की 2 दिवसात तुम्हाला तिथल्या तिथं हॅक करायच्यात गोष्टी बेसिकली. आणि त्याचं एक्झाम्पल देतो मी, थोडक्यात सांगतो की बाबा समजा आता तुम्हाला पार्किंगमध्ये जागा नाही आहे, पार्किंग शोधायची आहे जागा. तर असं एक ॲप बनवायचं की बाबा पार्किंग फुल आहे आणि आता तुम्हाला शोधायची आहे पार्किंग कुठे आहे. मग काय करायचं, असा एक सेन्सर बनवायचा की गाडी लागली की वरती एक सेन्सर बसवायचा. गाडी लागली की तो सेन्सर रेड होणार आणि गाडी काढली की वरचा सेन्सर ग्रीन होणार. मग असं एक ॲप्लिकेशन बनवायचं की बाबा लगेच मग लाईटवरून कळेल आपल्याला, हां हिरवी ग्रीन लाईट दिसली की हां तिथे आहे जागा. एक फॉर एक्झाम्पल एक आयडिया आहे बाबा. हे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, मग त्याला बल्ब वगैरे आणायचं, हे सगळं जबाबदारी तुमची. म्हणजे त्यांना थोडक्यात सांगायचं, मग त्यांना आवडली आयडिया तर ते इम्प्लिमेंट करतील, असं असतं ते. मग अशा आयडियाज बनवायच्या, मग त्यांना आवडली तर मग ते स्पॉन्सर पण करतात, पैसे पण देतात अशा आयडिया इम्प्लिमेंट करायला. तर असं आहे थोडक्यात हॅकॅथॉन. म्हणजे याचे चॅलेंज आहे, तुम्हाला गोष्टी शिकायला पण मिळतात आणि काम करून कामाच्या व्यतिरिक्त पण
त्या गोष्टी. तर असं आहे हॅकॅथॉन बेसिकली. तर याच्यात तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स आयडियाज असतात, कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही विचार करता आणि मग ते इम्प्लिमेंट करता. खाणं पिणं प्रोव्हाइड करते कंपनी, टी शर्ट देते, हे पण सुखसुविधा असतात. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 6:15. घरी चाललो आहे मी. आज थोडं लेट झालं, तेच सकाळी जसं सांगितलं हॅकेथॉन चालू आहे, आपलं काम पण चालू आहे साईड बाय साईड. काम जास्त आहे. डायरेक्ट आडवी घालतात गाडी, मागचा पुढचा विचार न करता. जॉब झाली झाली का जॉब? मी नाही गे पप्पाला कपडे काढून. काय उभं राहिला बघा, विमान उभं राहिलेला आहे इथे. हे बघा मित्रांनो, मला हा टी शर्ट मिळालेला आहे हॅकॅथॉनमध्ये. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं, तर इथं हात लावायचं रिझन म्हणजे इथं आमच्या कंपनीचं नाव आहे आणि ते असं यूट्यूबला टाकणं बरोबर नाही आहे. काही नाही, खालचं लोक ठीक आहे, पण हॅकॅथॉनमध्ये असं टी शर्ट एकदम क्वालिटी वगैरे मस्त आहे, जाडजूड. तर ह्या गोष्टीचा फायदा होत असतो तुम्हाला. टी शर्ट मिळतो, जेवण देतात ते, जेवण नाही दिलं तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करतात. तर असं आहे. आणि हॅकॅथॉनमध्ये तुम्हाला गोष्टी पण शिकायला मिळतात. मस्त आहे क्वालिटी. मागच्या वर्षी पण मला मिळाला होता आणि ह्या वर्षी पण मिळाला आहे. तर एकच आहे की बाबा, हे आपले व्हिडिओ असतात, ब्लॉग असतात, त्यामुळे हे असे टी शर्ट घालू शकत नाही आम्ही. तुम्ही कोणाला तरी देऊन टाकेल. चला मग आजचा ब्लॉग आपण इथे संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा आणि मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू. मला नाही ओढायला. Misery, yeah. Socializing doesn't fit me, but I can get away so easy. I was born to